भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी, गर्जे मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. नमस्कार. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या भागामध्ये जर्मनीमध्ये 15 वर्षाहून अधिक काळ वास्तव्याला असलेले अजित रानडे आलेत आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आहोत. अजित रानडे हे युरोपमध्ये गेल्या 15 वर्षापासून वास्तव्याला असून ते सामाजिक व्यावसायिक आहेत. भारतात इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर काही काळ त्यांनी नोकरी केली. त्यांचं प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागात आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण पुण्यात झालं. गिर्यारोहणाची आवड असल्यामुळे त्यांनी 350 किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत आणि त्यातील प्रशिक्षण घेऊन त्यांनी व्यवसायही केला आहे. जर्मनीमध्ये नोकरीनिमित्त विक्री आणि विपणन क्षेत्रात 12 वर्ष ते काम करत असताना त्यांनी 30 देश आणि 500 कंपन्यांना भेटी दिल्या आहेत. जर्मनीमध्ये त्यांनी मराठी कट्टा या संस्थेची स्थापना केली. त्याच्याशी 10,000 मराठी लोक जोडले गेले आहेत. फ्रेंड्स ऑफ इंडिया, देसी जर्मन्स, स्पर्श अशा संस्था त्यांनी स्थापन केल्यात. त्यांनी फ्रँकफर्ट इथे एक राजकीय पक्षही स्थापन केला आहे. त्यांच्या पक्षाचे 14 सदस्य निवडूनही आलेत. अशा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि माध्यम क्षेत्रात जर्मनीमध्ये कार्यरत असणाऱ्या अजित रानडे यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. अजित रानडे यांचा खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये जन्म झाला आणि सुरुवातीचं त्यांचं शिक्षण म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतलं शिक्षण त्यांचं ग्रामीण भागात झालं. पण त्यांच्याकडे अफाट बुद्धिमत्ता होती, त्यामुळे त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते पुण्यामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायला आले आणि त्यांचा हा ग्रामीण भागातून पुण्यापर्यंतचा आणि पुण्यापासून युरोप आणि जर्मनीपर्यंतचा प्रवास कसा झाला हे आता आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांनी स्वतःचा सामाजिक व्यावसायिक म्हणूनही नाव कमावलं आहेच, पण त्याबरोबर ते एक उत्कृष्ट गिर्यारोहकसुद्धा आहेत आणि जर्मनीमध्ये त्यांनी चक्क एक राजकीय पक्षसुद्धा स्थापन केला आहे. तर त्यांचं नेमकं हे काम काय चालतं ते आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम गरजे मराठीचे आणि दूरदर्शनचे खूप खूप आभार. तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून इथे स्वागत. आणि आत्ता मी म्हटलं तसं की तुम्ही ही जी IEBD ही एक संस्था किंवा कंपनी काढली आहे त्यांनीच आपण सुरुवात करूया की नेमकी ही इंडियन युरोपियन बिझनेस डेस्क हे नेमकं काय आहे आणि त्याच्यामार्फत तुमचं सध्या काम काय चालतं. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि इंडिया युरोप बिझनेस डेस्क ही जी कंपनी लोकांना एकत्र आणण्यासाठी सुद्धा आणि व्यवसायाला अधिक महत्त्व देण्यासाठी सुद्धा ही जी आम्ही फॉर्म केली, मी गेली 1.5 वर्ष, त्याच्या आधी 12 वर्ष मी जर्मनीमध्ये काम केलं. वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर मी विक्री आणि विपणन क्षेत्रामध्ये काम करायचो, स्किल्स आणि मार्केटिंग. त्यामुळे मी युरोपामध्ये मला साधारणपणे 30 देशांमध्ये फिरायची संधी मिळाली कामासाठी. आणि हे करताना लक्षात आलं की भारत आणि युरोप हे एक नॅचरल फ्रेंड्स, मित्र आहेत. आणि जगातली आजची जी भूराजकीय परिस्थिती बदलती आहे वेगाने, वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या गोष्टीचे जे डायनामिक्स वेगवेगळं चालू आहे, त्याच्यामध्ये भारत आणि युरोपने एकत्र येणं हे अतिशय गरजेचं आहे. हे गेल्या 1.5-2 वर्षांपासून लक्षात आलं. आणि ही फक्त सांस्कृतिक चळवळ न राहता त्यातून लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा. भारतातील कंपन्या युरोपमध्ये याव्यात, युरोपमधल्या कंपन्यांनी भारतात यावं, भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी, ह्या सगळ्याचा विचार करून ही इंडिया युरोप बिझनेस डेस्क ही कंपनी आम्ही फॉर्म केली. आणि त्याच्याद्वारे जर्मनीतल्या आणि युरोपमधल्या बऱ्याचशा कंपन्यांना, लहान मोठ्या कंपन्यांना भारतात कसं यायचं, केव्हा यायचं, कुठं यायचं, तुम्ही कोणाबरोबर काम करू शकता याचं मार्गदर्शन युरोपमध्ये राहून करणं ही काही कंपनी काम करते. अच्छा. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की 1.4 अब्ज 1.4 बिलियन ज्या लोकसंख्या असलेला आपला देश, यातल्या सुद्धा खूप लोकांना वाटतं की आपण युरोपमध्ये शिक्षणासाठी,
नोकरीसाठी नोकरीसाठी. आणि विशेषतः व्यवसायासाठी गेलं पाहिजे. पण त्यांना बऱ्याच वेळा माहिती नसतं की काय केलं पाहिजे. संधी माहिती नसतं. संधींची त्यांना माहिती नसते, तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक कन्सल्टन्सी अशी संस्था आम्ही सुरू केली आणि त्यातनं म्हणून त्याचं नाव आम्ही फक्त इंडिया जर्मनी बिझनेस डेस्क न म्हणता युरोप, हां. इंडिया युरोप बिझनेस डेस्क म्हणे. बरोबर आहे. म्हणजे 30 देशांमध्ये फिरल्यामुळे तुम्हाला पूर्ण युरोपची पण एक कल्पना आली होती की तिथे काय काय होऊ शकतं आणि काय काय संधी आहेत. तर ही झाली तुमच्या या नवीनच सुरू झालेल्या कंपनीची माहिती. पण तुम्ही त्याआधी 12 वर्ष जवळजवळ नोकरी केली म्हणालात जर्मनीमध्ये. पण तुम्ही जर्मनीत कसे पोचलात हे सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. तर तुमचा आधीचा प्रवास सुद्धा आम्हाला सांगितलात तर बरं होईल. 2008 साली मी जेव्हा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ह्या क्षेत्रामध्ये सेल्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट, विक्री आणि विपणन करायला लागलो, त्यावेळी ती वेळ अशी होती की बऱ्याचशा जर्मन अमेरिकन कंपन्या त्यांची ऑफिसेस पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, विशेषतः पुण्यामध्ये उघडत होत्या. आणि मी जेव्हा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सेल्स करायला लागलो तेव्हा माझी जी पहिली कंपनी होती त्या कंपनीने मला सांगितलं की ह्या ज्या कंपन्या येतात त्यांना आपण सर्व्हिसेस देऊया, ज्या भारतात येत आहेत. पहिल्या 2 ते 3 वर्षामध्ये 2008 ते 11 ह्या काळामध्ये असं झालं की आम्ही त्यांना एक चांगली सेवा देऊ शकलो आणि त्यामुळे आम्हाला एक कॉन्फिडन्स आला की जर ह्या जर्मन कंपनीज किंवा युरोपियन कंपनीजना भारतात आल्यानंतर आपण चांगली सर्व्हिस देतोय तर का आपण त्यांना युरोपमध्ये जाऊन सर्व्हिस देऊ नये. आणि म्हणून माझ्या कंपनीने 2011 साली मला जर्मनीमध्ये पाठवलं. आणि अशा पद्धतीने म्हणजे खरं तर जर्मनीचा माझा काही संबंध नव्हता. नेहमी गमतीने म्हणतो की आमच्या पिढीचे आमचे स्टार स्टेफी ग्राफ आणि बोरिस बेकर आणि हिटलर हे 3 शब्द सोडून मला जर्मनीबद्दल काहीच माहिती नव्हती आणि जर्मन तर बिलकुल येत नव्हतं. अशा वेळी पण जर्मनीत गेलं तर जर्मन भाषा, जसं जपानला जपानी भाषा असणं महत्त्वाचं आहे शिकणं, तसं आहे. मग ती भाषा पण शिकला असाल तुम्ही? भाषा मी शिकलो, गेल्यावर शिकलो. पण जर्मनीमध्ये जर्मनीमध्ये जर्मन आलंच पाहिजे विक्री क्षेत्रात काम करत असताना. आणि युरोपच्या प्रत्येक देशामध्ये त्याची स्वतःची भाषा, इटालियन असेल, फ्रेंच असेल, तर ती भाषा येणं गरजेचं आहे. इंग्लिश ही आपल्याला एक नक्की एक चांगला टेकू म्हणून नेहमीच आधाराला असते. पण युरोपची पण ते भाषा त्यांच्या भाषेवर ठाम आहेत आणि ती भाषा गरजेचीच आहे तिकडे राहायचं असेल तर शिकणं. हे नक्की आहे. याचं कारण असं आहे की युरोपमधल्या ज्या भाषा आहेत त्या त्यांच्या ज्ञानभाषा आहेत. म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा कायदा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे ज्ञान पण त्या भाषेत उपलब्ध आहे. म्हणजे त्याच भाषेत शिकतात लोक. त्यामुळे त्यांची भाषा येणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही ती पण भाषा शिकलात तिकडे. भाषा जेवढी शिकता येईल तेवढी शिकण्याचा प्रयत्न केला. मी अजूनही 14 वर्षांनंतर असं म्हणतो की मी अजूनही पूर्णच येते असं नाही. तो एक भाषेचा लहेजा जो म्हणतो तो आपल्याला आत्मसात करायला जरा वेळ लागतो. नक्की वेळ लागतो. पण मग तिकडे गेल्यानंतर अर्थातच मराठी माणसाला थोडं सांस्कृतिक सामाजिक वेळ असतंच. म्हणजे आपली माणसं गोळा करायची किंवा माणसांमध्ये राहायचं, तर त्यासाठी तुम्ही मराठी कट्टा नावाची एक संस्था स्थापन केलीत. मला वाटतं त्याच्याशी जवळजवळ 10,000 जर्मनीत राहणारी मराठी माणसं आता जोडली गेलेली आहेत. त्याशिवाय अजून पण काही सामाजिक संस्था असतील भारतीयांच्या, त्याच्याशी पण तुम्ही कनेक्टेड आहात. तर त्याच्याशी कसे कनेक्टेड झालात आणि मग तिकडची ही जी 10,000 माणसं जोडली गेली आहेत त्यांचा तुम्हाला बिझनेसमध्ये सुद्धा दोन्ही बाजूनी असा उपयोग होतो का? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे. 2011 साली मी जर्मनीत गेलो, पण पुण्यात राहत असताना खूप ठिकाणी लोकांना भेटणं ह्यासाठी कट्टा असं एक डोक्यात बसलं होतं की आपण लोकांना कट्ट्यावर भेटायचो. आणि जसं पु ल देशपांडे म्हणतात ना की मला डोंगर आवडतो, पण डोंगरात एखादा माणूस दिसला नाही ना तर मजा येत नाही. तसं माझंही होतं की जिथे आपण जाऊ तिथे माणसं भेटली पाहिजे. आणि त्यासाठी जर्मनीत मराठी माणसं खूप एकत्र येतात असं वाटत नव्हतं. आणि म्हणून 2012ला मी एक छोटा प्रयत्न केला की मराठी कट्टा जर्मनी या संस्थेची असं म्हणूया पायाभरणी केली. सुरुवातीला खूप कमी प्रतिसाद होता, लोक कमी यायचे. पण हळूहळू जसं लोकांना माहिती व्हायला लागलं तसं आतापर्यंत साधारणपणे गेल्या 12 वर्षांमध्ये संस्थेशी असं म्हणूया की जवळपास 9,000 लोक फक्त जर्मनीतले नाहीये तर संपूर्ण युरोपमध्ये जोडले गेलेत. आणि आम्ही गेल्या 12 वर्षात साधारण 300 कार्यक्रम करू शकलोय. मराठी शाळा तिकडे आम्ही चालवतो. युरोपमधलं पहिलं मराठी ग्रंथालय 2016 साली सुरू केलं. अरे वा. तर अशा पद्धतीचे कार्यक्रम तिकडे सुरू. किती पुस्तकं असतील तरी त्यात? साधारणपणे आता पुस्तकांची संख्या 1,000च्या आसपास मराठी पुस्तकांची संख्या आहे. पण चांगली प्रतिथयश अशी पुस्तकं आहेत पुस्तकं आहेत. आणि लोकांना आम्ही सांगतो म्हणजे 2016 साली जेव्हा सुरुवात झाली तर तुम्ही भारतातून येताना महाराष्ट्रातून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक जिथलं तुम्ही कुठे आहात
येताना पुस्तकं काही घेऊन आणा. एक पुस्तक आणा. हो अशा काही पुस्तकं डबल झाली आहेत म्हणूया की 2-2, 3-3 त्याच प्रकारची पुस्तकं झाली आहेत. लोकांना आवडतात पण पुस्तकं आहेत आता. बरोबर. हा तुम्ही तुमचा म्हणजे एक व्यावसायिक प्रवास सांगितलात, पण तुमचं लहानपण कुठे गेलं? तुमचं प्राथमिक शिक्षण, त्यानंतर 12वीत तुम्ही इंजिनिअरिंगला पुण्यात आलात, तर तो सगळा प्रवास सांगा ना. म्हणजे कशा परिस्थितीतून तुम्ही जर्मनीपर्यंत पोहोचलात हे पण ऐकायला आवडेल. माझा जन्म ॲक्च्युली कोल्हापूरला झाला असला तरी माझं प्राथमिक शिक्षण हे लखोबा लोखंडे या नावाने जी प्रसिद्ध तो मी नव्हेच आहे तिथं निपाणीमध्ये झालं. 7वीपर्यंत मी निपाणी ह्या कर्नाटकातील मराठी बहुल शहरामध्ये मी शिकलो. आणि त्याच्यानंतर मात्र मी महाराष्ट्रात 10वी आणि 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली. माझे आई वडील दोघेही शिक्षक तिथे म्हणून काम करायचे ग्रामीण भागामध्येच, आणि तिथे मी शिकलो. आणि 12वी नंतर मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग COEPला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला मी प्रवेश घेतला. त्यामुळे तिथून पुण्यातून आधी नोकरी करून मग तुम्ही जर्मनीला गेलात. हां, पुण्यातून मी नोकरी नाही, मी माझे छंद थोडे वेगळे होते त्यामुळे. गिर्यारोहण ते मध्ये आपल्याला घ्यायचं राहिलं की तुम्ही म्हणजे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन सुद्धा अचानक तुम्हाला गिर्यारोहणाची आवड असल्यामुळे त्याचे वेगवेगळे कोर्स केलेत आणि त्याच्यामधनं तुम्ही मला वाटतं जवळजवळ 300 गड किल्ल्यांना भेटी दिलेल्या आहेत आणि शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास आणि शिवाजी महाराजांचे गड किल्ले ह्याची सगळी इत्थंभूत माहितीसुद्धा तुम्हाला आहे. म्हणजे ही तुमची आवड आणि नंतर एकदम तुम्ही जर्मनीत जाऊन वेगळंच आता काम करताय, हे आपल्या मला वाटतं भारतीयांच्या आयुष्याला मिळणाऱ्या अशा कलाटण्या आणि वळणं आहेत असं म्हणायला हरकत नाही. मी मॅडम फक्त असं म्हणेन की छंद आणि म्हणून करत नव्हतो, तर छंद म्हणून आणि आवड म्हणून नक्कीच मी गिर्यारोहण किंवा ट्रेकिंग माउंटेनिंग केलं. पण यातलं मी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. बेसिक कोर्स इन माउंटेनिंग नावाचा एक जो कोर्स आहे उत्तरांचलमध्ये, जो उत्तर काशी गावामध्ये, तो केला. किंवा बेसिक कोर्स इन राफ्टिंग, बेसिक कोर्स इन स्कीइंग, आणि त्याच्यानंतर हिमालयातले 6000 मीटर्स उंची असलेले 2 पर्वत शिखर आम्ही सर केले. बापरे. आणि त्याच्यानंतर बरेचसे ज्या कंपन्या ज्या आहेत, ह्या कंपन्या ज्यांना अनुभवातून शिक्षण ज्याला म्हणतात, एक्सपिरियन्शियल लर्निंग, ह्यासाठी ॲडव्हेंचरस टुरिझम दे वर युझिंग ॲज अ मीडियम ऑफ लर्निंग, हे कॉर्पोरेट्स अलीकडे गेले 20 वर्ष वापरत आहेत. तर ह्याच्यावर मी काम केलं. त्यामुळे माझा हा नुसता छंद आवड न राहता थोडासा व्यवसाय 7 वर्ष व्यवसायच झाला. तर तुमच्या आता फॅमिली म्हणजे इतर थोडी बॅकग्राऊंड आम्ही जाणून घेतली आणि जर्मनीपर्यंत कसे पोचलात, जर्मनीत सध्या काय करतायत हेही जाणून घेतलं. पण तरी त्यातला मधला प्रवास जो असतो त्यातला येणारे अनुभव, चांगले वाईट आव्हानात्मक, तेही ऐकायचेत. गरजे मराठीशी तुमचा कसा कनेक्ट आहे तेही ऐकायचं आहे. पण ते ऐकण्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, IBDचं काम आता तुम्ही करताय, तर त्यात तुम्ही म्हणालात तसं की जर्मन कंपन्यांना भारतात यायचं असेल तर त्यांना पूर्ण कन्सल्टेशन करणं, किंवा भारतातल्या कंपन्यांना जर्मनीत यायचं असेल तरी त्यांना एक थोडं काउन्सिलिंग किंवा मार्गदर्शन करण्याचं काम करतात. तर त्यातले काही अनुभव सांगता येतील का की कसा रिस्पॉन्स आहे आणि एखादी तुमच्यामुळे एक खूप चांगलं डील झालं आहे असं काही सांगता येईल का? हो, नक्की सांगू शकतो. त्याच्या आधी मी थोडक्यात सांगेन की भारत आणि युरोप याच्यामध्ये जो काय आता द्विपक्षीय व्यापार किंवा बायलॅटरल ट्रेड ज्याला आपण म्हणतो तो चालू, याची जास्ती गरज का पडणार आहे? कारण नुकतंच तुम्ही ऐकलं असेल की ह्या जानेवारी 2026 फ्री ट्रेड ॲग्रीमेंट नावाचा एक प्रकार साईन झाला भारत आणि युरोपमध्ये. आणि त्याच्यामुळे सध्या जो 180 अब्ज जो युरो हा जो टर्नओव्हर उलाढाल असलेला भारत आणि युरोपचा जो आपला व्यापार आहे तो पुढच्या 7 ते 8 वर्षामध्ये 350 बिलियन युरोज, 350 अब्जपर्यंत पोहोचणार आहे. आणि जगातल्या काही महत्त्वाकांक्षी देश, उदाहरणार्थ चीन, हे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी ही याची गरज आधीच ओळखल्यामुळे जर्मनीमध्ये, युरोपमध्ये त्यांनी आपलं बसस्थान खूप चांगल्या प्रकारे बसवलं आहे. भारतीय कंपन्या त्यामुळे मागे आहेत हे गेल्या काही वर्ष वाटत होतं. आणि ह्यासाठी एक अवेअरनेस, यासाठी जागृती करावी म्हणून ह्या इंडिया युरोप बिझनेस डेस्कची नक्की मी म्हणलं स्थापना केली. आणि जर्मनीचं तुम्ही विचारलं तर जर्मनीची आत्ता जी अर्थव्यवस्था आहे ती साधारण 4.3 अब्ज युरोज आहे. त्या 4.3 मधले 2.8 अब्ज युरोज ही जी अर्थव्यवस्था आहे ती मोठ्या कंपन्यांची नाही आहे. म्हणजे BMW किंवा मर्सिडीज बेन्झ, आपल्याला जर्मनी म्हटलं की हेच कंपन्या आठवतात. हे नाही. म्हणजे जवळजवळ 70% जर्मन अर्थव्यवस्था ही MSME ज्याला आपण शब्द वापरतो, छोट्या कंपन्या, लहान कंपन्या, मिड साईजच्या कंपन्या ह्यांची आहे. आणि ह्या कंपन्यांना अजूनही जेवढ्या मोठ्या प्रमाणात भारत माहिती हवा तेवढा नाही आहे.
तर ह्या लोकांना जाणं, त्यांना सांगणं की भारताबद्दल सांगणं की तुम्ही भारतात या, तुम्ही बाकीच्या देशात जाताय तर त्याप्रमाणे भारताकडे तुम्ही एक तुमचं गुंतवणुकीचं स्थान म्हणून बघा, हे माझं मेन फोकस होता. आणि त्यामुळे याच्यावर काम करताना आम्ही अशा पद्धतीच्या कंपन्यांना कॉन्टॅक्ट संपर्क करण्याचा प्रयत्न केला की जे भारतात कधी आलेच नव्हते, ज्यांना भारत माहीत नाही. अच्छा. याची सुरुवात आम्ही अशी केली की काही जर्मन लोकांना भारतात आणणं सुरू केलं. त्यांना आधी भारत बघू दे, इथे काय आहे, इथे काय नाही, इथे इथले काही समस्या आहेत त्या पण त्यांना माहिती असणं आवश्यक असतं. काही गोष्टी बदलल्या जाणार नाहीत हे पण त्यांना माहिती. संधी आणि समस्या दोन्ही जेव्हा त्यांना कळतील, कारण ह्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत, तेव्हा त्यांना कळेल की, आणि सर्वात महत्त्वाचं जर्मनांना आज कळायला लागलं 1.4 बिलियन 1.4 अब्ज एवढं मोठं मार्केट अवेलेबल आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे सर्वात आधी उत्पादन क्षेत्रामधल्या म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधल्या कंपन्यांना आम्ही मिड साईज कंपन्यांना इथं बोलवायचा प्रयत्न केला. साधारणपणे रेशो असा असतो की एक 25 ते 30 कंपन्यांना आपण सांगितलं की एक कंपनी म्हणते आम्ही काहीतरी त्याचा विचार करतो, आणि नंतर त्यांच्या मागे लागून त्यांना महत्त्व पटवून त्यांची भारत भेट घडवून आल्यानंतर मग साधारणपणे 18 महिन्याच्या काळामध्ये एखादी कंपनी म्हणते की आम्ही येतो. म्हणजे पेशन्स खूप मोठं काम आहे. कारण जर्मन कंपन्या त्यांच्या गुणवत्तापूर्ण दर्जा यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांना भारताबद्दल ह्या लहान मोठ्या कंपन्यांना एवढी माहिती नसते. तर कॉन्फिडन्स बिल्डिंग एक्सरसाइज ज्याला म्हणतो आपण, एक विश्वासाचं वातावरण निर्माण करणं हे पहिलं आधी करायला लागतं, आणि मग कंपनीकडे याचा विचार करायला लागतात. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची धरसोड वृत्ती चालत नाही. तर उत्पादन क्षेत्रामधली कंपनी आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केला. त्याला आपण फार्मा इंडस्ट्री म्हणतो. फार्मा इंडस्ट्रीमध्ये जिथं औषध गोळ्या आणि अशा पद्धतीच्या निर्माण करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत लाईफ सायन्सेसमधल्या, त्याची मशिनरी करणारी कंपनी आम्ही भारतात पहिली घेऊन आलो. अरे वा. आणि ही कंपनी छोटी कंपनी आहे. मी ज्या राज्यात राहतो, मी फ्रँकफर्टमध्ये राहतो, जी जर्मनीची आर्थिक राजधानी आहे. म्हणजे जशी आपली मुंबई आहे तसं मुंबई आहे. आणि त्या राज्यामध्ये हेसनमध्ये ही छोटी कंपनी होती. ती कंपनी आज पुण्यामध्ये आलेली आहे. अरे वा. साधारणपणे 2 वर्ष लागली हे करायला. आणि खूपच तुम्ही म्हणाला तसं पेशन्स ठेवायला लागला. पण आणि ती कंपनी इथं आल्यानंतर काम संपलं असं नाही. इथं आल्यानंतर त्यांना वेगळ्या समस्यांना तोंड द्यायला लागतं. इथल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यासाठी एक कल्चरल शॉक, सांस्कृतिक धक्का असू शकतो. तर तिथे पण त्यांना सांगावं लागतं की तिथे त्यांना अशा पद्धतीची माणसं द्यावी लागतात की त्यांना ती मदत करतील. त्यामुळे त्यांना माणसं देणं, त्यांना मदत करणं, आणि त्यांना इव्हन त्यांना पहिल्या काही ऑर्डर्स मिळून देणं भारतातल्या, बरोबर आहे, हे सुद्धा महत्त्वाचं असतं. कारण जर्मन कंपन्यांना भारत हे मार्केट असं वाटतं की इंडिया इज व्हेरी कॉस्ट सेन्सिटिव्ह. इथे फार स्वस्तात सगळं पाहिजे भारतीय लोकांना. हे चुकीचं नाही आहे, पण त्यासाठी मी त्यांना सांगतो त्यासाठी तुम्हाला भारतात यावं लागेल आणि भारतीय पद्धतीनं भारतीय लोकांबरोबर काम करून तुमच्या प्रॉडक्टची जी किंमत आहे दर्जा कमी न करता कमी ठेवायला लागेल. हा, ती कमी ठेवता येऊ शकेल तर तुम्ही या मार्केटमध्ये टिकू शकाल. नाहीतर टिकू शकणार नाही. हे साध्य जपानी कंपनीने केलेलं आहे, पूर्वी करत आल्यात, आणि आज तसं होत आहे. त्यामुळे फार्मास्युटिकल कंपनी, नंतर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, आणि एक IT कंपनी सुद्धा स्वित्झर्लंडची आम्ही इकडे घेऊन आलो. अरे वा. हां, तर असं 3 कंपन्या हे केल्या, आणि साधारणपणे 7 भारतीय कंपन्यांना आम्ही आतापर्यंत युरोपमध्ये घेऊन गेलो. अरे वा. ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत. कोणी ऑटोमोटिव्ह सेक्टरमधलं आहे, वाहन आणि अभियांत्रिकीमधलं म्हणूया आहे, नंतर फूड सेक्टरमधल्या काही कंपन्यांना आम्ही तिकडं आतापर्यंत घेऊन गेलो आहोत याच्या ओपन करण्यासाठी. IT कंपन्या तर 3 ते 4 कंपन्यांना घेऊन गेलोय. अशा पद्धतीच्या कंपन्या भारतातनं तिकडं नेणं हे पण काम चालू आहे. आता मगाशी मी उल्लेख केलेला की तुम्ही एक राजकीय पक्ष पण काढलेला आहे, तर आम्हाला इथे जसं राजकीय पक्ष आणि त्यांचं कार्य चालतं ते माहिती आहे, तर तसेच राजकीय पक्ष जर्मनीमध्ये असतात का? आणि तुमच्या पक्षातर्फे 2 मला वाटतं जण निवडून येऊन सदस्य सुद्धा झालेले आहेत. तर ही त्यांच्या इकडचं राजकीय सगळं एकूणच वातावरण कसं असतं त्याबद्दल सांगा. आपल्याकडे जसे प्रमुख राजकीय पक्ष आहेत, तर जर्मनीमध्ये सुद्धा प्रमुख राजकीय पक्ष आहेत. त्यांना SPD, सोशल डेमोक्रेटिक म्हणजे SPD किंवा CDU असे हे प्रमुख राजकीय पक्ष म्हणूया. पण जर्मनीमध्ये तुम्ही पाहिलं तर जर्मनीमध्ये स्थलांतरितांचं प्रमाण आज खूप वाढतंय. म्हणजे इतर देशातून आलेल्या लोकांचं, म्हणजे माझ्या शहराचं उदाहरण द्यायचं तुम्हाला, फ्रँकफर्टचं. फ्रँकफर्टची लोकसंख्या साधारण 7 ते 7.5 लाख आहे. मला वाटतं की ते दादर आणि पार्ल्याची पण जेवण जास्त असेल. 7-7.5 लाख लोकसंख्येमध्ये ह्या 160 देशातले 200 भाषा बोलणारे लोक राहतात. बापरे, इतकी विविधता आहे तिथे. तर जर्मन सरकारला असं वाटलं, त्यांच्या लक्षात आलं की हे जे बाहेरून जे स्थलांतरित आलेले आहेत, एक्सपर्ट आलेले आहेत, त्यांना सुद्धा आपल्या शासन व्यवस्थेमध्ये काहीतरी स्थान हवं आणि त्यांना थोडीशी सिक्युरिटी हवी. आणि हे समाज, जर्मन समाज जीवनात जर हे मिसळले नाहीत तर हे स्वतःला वेगळे समजतील. आणि हे त्यांनी चांगलं काम केलं. म्हणून
आम्ही जो पक्ष जो केला आहे त्याला जर्मनमध्ये कम्युनाल आउसलँडर फेरटाटुंग असं म्हणतात. अच्छा. इंग्लिशमध्ये सांगायचं तर म्युन्सिपल रिप्रेझेंटेशन ऑफ फॉरेनर्स इन द सिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सिटी. ओ. म्हणजे ज्या स्थलांतरितांसाठी असलेल्या जागा, म्हणजे जागांमध्ये माझ्या शहरामध्ये उदाहरणार्थ 96 ज्या जागा आहेत त्यातल्या जवळपास 37 जागा ओ ह्या फ्रँकफुर्ट नगर परिषदेच्या स्थलांतरितांसाठी आहेत. आणि बापरे. तिथं आतापर्यंत फक्त काही कम्युनिटी निवडून यायच्या. उदाहरणार्थ तुर्कस्तानचे लोक, अच्छा. मोरोक्कोचे लोक, पूर्व युरोपातले लोक. हां. आम्ही टीम इंडिया, रिअल टीम इंडिया आणि फ्रेंड्स या पक्षाची आम्ही स्थापना जेव्हा केली, रिअल टीम इंडिया फ्रेंड्स. रिअल टीम इंडिया अँड फ्रेंड्स 2020 मध्ये आमच्या पक्षाचे सभासद पहिले 2 निवडून जे आले, भारतीयांना पहिल्यांदा त्यात स्थान मिळालं. वा. त्यामुळं 3,50,000 भारतीय ज्या जर्मनीसारख्या देशात राहतात, तिथं भारतीय फक्त इंजिनिअरिंग, ऑटोमोटिव्ह, शिक्षण IT. एवढंच नाही तर ते राजकीय जाऊन भारताबद्दल सांगायला लागले हां. तर आपल्याला आपल्या तिथं भारताचं नाव होईल तिथल्या लोकल लोकांच्या मध्ये, स्थानिकांमध्ये. आणि त्यामुळं आम्ही हे करतोय. आणि ही 2020ची गोष्ट सांगितली तुम्हाला मी. हां. आत्ता नुकतीच 2 महिन्यांपूर्वी आता तिथे 2026ची निवडणूक पार पडली. ह्यावेळी आमचे 14 सभासद निवडून आलेले आहेत. काय सांगता. 14 वा. म्हणजे भारतीय 14 सभासद निवडून आलेत. वा. आणि असं नुसतं स्पर्धा नाही तर आम्ही 3 ते 4 छोट्या राजकीय पक्षांची आता स्थापना केली आहे. अच्छा. हां, जे फक्त भारतीयांसाठी आहेत किंवा स्थलांतरितांसाठी आहेत. हां. आणि त्यातून आता 14 जण निवडून आले. 14 जण फ्रँकफुर्ट राहीन माइन ज्याला म्हणतो आम्ही, म्हणजे ब्रहन फ्रँकफुर्ट म्हणूया, ब्रहन मुंबईसारखं तिथं निवडून आलेले आहेत. आणि त्यामुळे आपल्या लोकांचा आवाज आता तिथल्या संसदेपर्यंत पोहोचू म्हटलं नाही शकतो पण जिल्हा आपण. परिषद हां. किंवा नगर परिषदेपर्यंत पोहोचणार आहे. पर्यंत पोचणार आहे. पण हे काम सुद्धा खरंच खूप वेगळं काम केलंय तुम्ही. कारण असं राजकीय पक्षाकडे वगैरे जाण्याचा विचार कोणी तसा करत नाही. आपण गेलो की आपण आपल्या बिझनेसमध्ये किंवा नोकरीमध्येच व्यस्त राहतो, मराठी माणूस तरी. तर हे थोडं सामाजिक भान आपण जिथे राहतोय त्या भागाचं तुम्ही ठेवल्यामुळे तुम्ही आता ह्या पण क्षेत्रात पडलेला आहात. तर आता तुमच्या ह्याही 2 वेगळ्या अंगांविषयी मी जाणून घेतलं. आणखी पण काही माहिती द्यायची आहे. गर्जे मराठीशी तुमचा कनेक्ट आणि जर्मनीत संधी किती आहेत, इथल्या तरुणांना जर यायचं असेल तर कोणत्या क्षेत्रात आहेत आणि त्यासाठीही तुम्ही मदत करता, तर ती नेमकी कशाप्रकारे करू शकाल इथल्या मुलांना महाराष्ट्रातल्या. कारण तुम्हालाही आपल्या मातीशी जोडून राहणं आवडतं म्हणूनच तुम्ही काही ना काही प्रयत्न करत असता सतत. तर ते सगळे आम्हाला ऐकायचे आहेत. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, आत्ता आपण म्हणत होतो की हा कार्यक्रमच गर्जे मराठीचा आहे आणि संपूर्ण जगभरामध्ये जिथे जिथे मराठी माणूस व्यवसाय किंवा उद्योग करतोय त्यांच्या खास करून मुलाखती आणि त्यांना इथल्या लोकांसमोर आणणं यासाठीच हा कार्यक्रम आहे. तर जर्मनीमध्ये जाऊन तुम्ही नुसती नोकरी न करता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केला आणि सामाजिक कामांमध्ये पण कार्यरत आहात. तर मला तेच म्हणायचं होतं की तुमचा गर्जे मराठीशी मग कसा कनेक्ट आला आणि आता तुम्ही गर्जे मराठीमध्ये काय काम करताय नेमकं. गर्जे मराठीबद्दल सांगायचं तर 2016-17च्या सुमारास आनंद गानुजींची माझी ओळख झाली. आणि आनंद गानुजींनी त्यावेळी नुकतंच गर्जे मराठीचं काम साधारण 9-10 वर्षापूर्वी सुरू केलेलं होतं. आणि त्यांची ओळख झाली. त्यांना मी कधी भेटलो नव्हतो त्यावेळी. पण त्या माणसाची ह्या मराठी जगभरातल्या मराठी लोकांना एकत्र आणण्याची जी एक धडाडी, पॅशन, तळमळ ही लक्षात आली. आणि काहीतरी वाटलं की आपण महाराष्ट्रातले जे मराठी लोक जे जर्मनीत राहतात त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आपण खारीचं वाटं उचलतो आहोत. पण हे काहीतरी जगभरातल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी चाललेलं आहे आणि ह्या प्रवाहात आपण सामील होऊया असं वाटलं. आणि म्हणून मी आनंदजींच्याबरोबर त्यावेळी काम सुरू केलं. आणि 2018मध्ये गर्जे मराठीचा एक जर्मनी चॅप्टर लिहिला. आनंद गानुजी आम्ही आणि त्यांनी संपादित केला. त्याचं प्रकाशन झालं होतं रवींद्र नाट्य मंदिरामध्ये मुंबईमध्ये. आणि तेव्हापासून मी साधारण गेले 8-9 वर्ष झाली गर्जे मराठीशी जोडला गेलो. गर्जे मराठीचे जे जवळपास 15,000 लोक आज जोडलेले आहेत विविध देशांमध्ये, त्यांच्याशी माझा कनेक्ट वाढला. पूर्वी मला फक्त जर्मनी किंवा युरोपमधली मंडळी, महाराष्ट्र माहिती होती. आज कदाचित जगात फार कमी असे देश असतील की जिथले लोक मराठी माहिती नाही आहेत. कारण एवढे गर्जे मराठीने आपला विस्तार सगळीकडे केलेला आहे. आफ्रिका खंडातले असतील, अमेरिकेतले तर प्रचंड आहे, ऑस्ट्रेलिया, सगळीकडे, आग्नेय आशिया, जपान. त्यामुळं आम्ही वेगवेगळ्या कामानिमित्त एकमेकांना भेटायला लागलो. मुंबईमध्ये असेल किंवा त्यांच्या देशात कधी असेल. आणि अशा पद्धतीनं गर्जे मराठीचा संबंध आला. गर्जे मराठीच्या विविध उपक्रमांमध्ये सामील व्हायला, मग ते उद्योजकांसाठीचं असेल किंवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं असेल, ह्यात काम करण्याची संधी मला मिळाली. आणि चांगल्या माणसांबरोबर काम करायला सुरुवात झाली. साधारण 8-9 वर्ष झाली. बरोबर. म्हणजे गर्जे मराठी फक्त इथल्या मुलांना मेंटॉरिंग करून उद्योजक बनवणं किंवा परदेशात जाण्यासाठी
त्यांना एक संधी देणं हे नाही करत, तर तुमचे एकमेकात पण कॉन्टॅक्ट झाल्यामुळे जगभरातल्या सगळ्या मराठी व्यावसायिकांचे तुमचाही एकमेकांशी एक कनेक्ट झालेला आहे आणि ते एक जाळं निर्माण झालं आहे गरजे मराठीमुळे, असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. नक्कीच निर्माण झालेलं आहे. कारण आज साधारणपणे अमेरिकेमध्ये 3 लाख भारतीय असावेत, जवळपास 100 मराठी शाळा आहेत. आणि अमेरिकेतले जे मराठी लोक आहेत त्यांच्याकडून आम्हाला शिकण्यासारखं खूप आहे. कारण जर्मनीमधला मराठी समाज तसा अजून बाल्यावस्थेत आहे असं मी म्हणेन. त्यामुळे तिकडं ज्या लोकांनी जे यश अनुभवलंय, मिळवलंय, आपण काय करू शकतो हे बघण्याची एक दृष्टी गरजे मराठीमुळे मिळाली. बरोबर. आता आपण जर्मनीतल्या संधींवर जाऊया, कारण जर्मनीसारखा आता तुम्ही म्हणता तसंच की जागतिक स्थिती आता अशी बदलते की मुलं वेगवेगळ्या देशांचं पण ट्राय करायला लागलेले आहेत. पूर्वी असं होतं की सगळ्यांना अमेरिकेत जायचं असायचं, तर आता तसं राहिलेलं नाही आहे. जिथे संधी असतील तिथे जातात. तर ह्या जर्मनीमध्ये किंवा युरोपमध्ये आपल्या भारतीय मुलांना काय संधी आहेत, कुठल्या कुठल्या क्षेत्रात संधी आहेत आणि किती ते म्हणजे यशस्वी होऊ शकतील तिकडे? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आहे असं फक्त म्हणेन मी. शिक्षणासाठी मी म्हणत नाही, मुलांना व्यावसायिक उद्योजक कोणालाही जर यायचं असेल तर. हा जो तुमचा प्रश्न आहे त्याला मी असं म्हणेन की आज जगामध्ये ज्या अर्थव्यवस्था आहेत, सर्वात मोठी अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे, त्याच्या खालोखाल चीनची अर्थव्यवस्था आहे आणि त्याच्या खालोखाल युरोपची अर्थव्यवस्था आहे. अख्खा युरोप मिळून युरोपमध्ये 44 देश आहेत. त्यातले 27 देशांना शेंगेन कंट्रीज असं म्हटलं जातं. प्रगत देश आहेत, हे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत ह्या वेगवेगळ्या देशांमध्ये. कुठल्या पद्धतीच्या संधी आहेत तर तुम्ही पहिला मुलांसाठी विचारलं. मी जर्मनीचं उदाहरण देतो. मी 2011 जेव्हा जर्मनीत गेलो तेव्हा साधारणपणे 8 ते 9 हजार भारतीय मुलं म्हणतोय मुलं ती जर्मनीतल्या विविध विद्यापीठांमध्ये शिकत होते. जर्मनीमध्ये 426 पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत. बापरे. त्याच्यामध्ये आपल्या मुलांना माहीत नव्हतं की ते फ्री एज्युकेशन आहे. हो का? ट्युशन फी नाही. हे पूर्वी मुलांना माहिती नव्हतं. सगळे अमेरिकेत जायचे आणि हळूहळू गेल्या 14-15 वर्षात ह्या गोष्टी माहिती व्हायला लागल्या. त्यामुळे 2011ला साधारण 8-9 हजार भारतीय विद्यार्थी असणाऱ्या जर्मनीमध्ये आज 62,000 भारतीय विद्यार्थी आहेत. बापरे. म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांना युरोपमध्ये किंवा जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी आहे शिक्षणाची. जर्मनीची अर्थव्यवस्था ही संपूर्ण युरोपच्या अर्थव्यवस्था जवळपास 1/5पेक्षा जास्ती आहे. बरोबर. त्यामुळे संपन्न आणि समृद्ध देश आहे. आत्ता काही त्याच्यामध्ये विविध आव्हानांना सामोरं गेलेलं आहे जर्मनी, पण हे नेहमी चालूच राहणार आहे. बरोबर. त्यामुळे जर्मनी, नेदरलँड्स, स्वीडन, स्वित्झर्लंड, फ्रान्स, लक्झमबर्ग, इटली, पोलंड, उदाहरणार्थ पोलंड आणि स्पेन हे सध्या असं म्हणेन मी की अगदी जोरात त्यांची इकॉनॉमी जी आहे अर्थव्यवस्था जोरात धावते. म्हणजे फक्त जर्मनी नाही, तर ह्या सर्व देशांमध्ये मुलांसाठी वेगवेगळी विद्यापीठं आहेत, तिकडे ते शिकू शकतात. हे नक्कीच झालं. दुसरा तुम्ही म्हणालात की बाकीच्या तरुणांना म्हणूया व्यावसायिक आणि नोकरी करणारे तर जर्मनीचं मी तुम्हाला सांगायचं तर जर्मनीमध्ये नोकरी करणाऱ्यांना सुद्धा संधी आहेत उपलब्ध. मला कुठल्याही पद्धतीने काही वेगळ्या अपेक्षा लोकांच्या सेट करायच्या नाही आहेत म्हणून मी सांगतो की जर्मनीमध्ये सध्या आत्ताच्या घडीला ब्लू कॉलर वर्कर्स जे आहेत त्यांना जास्ती किंमत आहे. अच्छा, म्हणजे कौशल्याधारित शिक्षण ह्याला जास्ती महत्त्वाचं आहे. म्हणजे काय की जर्मनीमध्ये आज शेतात काम करणारी माणसं, ड्रायव्हर्स, मेकॅनिक्स, प्लंबर्स, कार्पेंटर्स, म्हणजे सुतार काम करणारी माणसं, इलेक्ट्रिशियन्स, नर्सेस, डॉक्टर्स ह्यांना जास्ती डिमांड आहे IT आणि इंजिनिअरिंगपेक्षा. ओके. कारण हे लोक वर्क फ्रॉम होम हा प्रकार नसतो याच्यामध्ये. जाऊन करायला लागतं आणि त्यांच्याकडे ते माणसं कमी आहेत. आणि पण एक सर्वात महत्त्वाचं आहे त्यासाठी जर्मन भाषा आली पाहिजे. जर्मन भाषा येत नसेल तर ह्या क्षेत्रात तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. कारण ही क्षेत्र अशी आहेत म्हणजे प्रत्येक तुम्ही मी आता म्हटलेलं बघा जो प्रोफेशन आहे त्यासाठी तुम्हाला लोकांशी बोलावं लागतं, त्यांच्या समस्या जाणून घ्यायला लागतात, त्या सॉल्व्ह करायला लागतात. त्यामुळे भाषेशिवाय इथं तुम्हाला जर्मनीमध्ये जाणार असाल तर जर्मन, फ्रान्समध्ये जाणार असेल फ्रेंच, इटालीत जाणार असेल इटालियन, हे तुम्हाला आवश्यक आहे. तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी नोकरीच्या संधी. आता उद्योग व्यवसाय करायचा असेल, मॅन्युफॅक्चरिंग किंवा काही स्वतःचा उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा आता संधी नक्कीच ह्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि मी परत त्याच्या रिपिटेशन टाळतो. म्हणजे मगाशी मी एवढी यांची अर्थव्यवस्था आहे सांगितलं, पण जर्मनीचा किंवा थोड्या बहुत प्रमाणात युरोपचा एक प्रॉब्लेम आता आहे की त्यांच्याकडे नवीन पिढी नाही आहे.
कारण मुलं जन्माला घालण्याचं प्रमाण अख्ख्या युरोपमध्ये कमी कमी आहे. झालंय. त्यामुळे काम करणारे हात हे कमी झालेले आहेत जे पूर्वी होते. त्यामुळं तिथं लोकांची आवश्यकता नक्की आहे. हे तर झालंच. आणि तिथे अर्थव्यवस्थेचा स्पीड वेग टिकवून ठेवण्यासाठी लोक आवश्यक आहेत पहिली गोष्ट. आणि नुसतंच लोक असं नाही तर भारतीय मंडळी जी आता तिकडे गेलीत ते पण चांगलं काम करतात. भारतीय मंडळी फक्त कौशल्याधारित याच्यात काम करत नाहीत तर भारतीय मंडळी आज IT किंवा बरेच लोक सायंटिस्ट आहेत. बुद्धिजीवी वर्ग वाढत चालला आहे. आज जी दुसरी पिढी आहे म्हणजे भारतीय पहिले जे 1950-60 मध्ये गेले त्यांची पुढची पिढी आली आहे ही काही कंपन्यांची काही जर्मन कंपन्यांचे ते मॅनेजिंग डायरेक्टर झालेले आहेत. तर त्याच्यामुळे फार्मा आणि लाईफ सायन्सेस, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, एनर्जी आणि युटिलिटीज, त्याला ऊर्जाची हे म्हणूया, आज संरक्षण क्षेत्रामध्ये जर्मनी उत्तुंग भरारी घ्यायचा प्लॅन करते. पुढच्या 10 वर्षामध्ये आत्तापर्यंत नाटोच्यावर अवलंबून असल्यामुळे जर्मनीनी संरक्षण क्षेत्रामध्ये डिफेन्समध्ये फार काही केलं नाही. पण आज त्यांना कळालं आहे जगातल्या वेगळ्या दोलायमान परिस्थितीमुळे की आपल्याला स्वतःचं एक संरक्षण सद्धता सिद्ध करायला लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवणूक जर्मनी करणार आहे. अच्छा. कन्स्ट्रक्शन मी तुम्हाला म्हणतो जर्मनीमध्ये 4,500 पूल आता पुढच्या 10 वर्षात बांधले जाणार आहेत. बापरे. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत गुंतवणूक असतील किंवा संरक्षण क्षेत्रामध्ये जर असेल तर ह्याच्यामध्ये नुसती माणसंच नाही तर कौशल्य असलेली माणसं, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान हे करण्यासाठी फक्त माणसं नाही तर भारतीय कंपन्यांबरोबर त्याला काम करायला लागणार आहे. आणि त्यामुळे बऱ्याचशा भारतीय कंपन्यांबरोबर जर्मनी आत्ता काम करत आहे. सुदैवाने आज भारताचं जे केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार सुद्धा म्हणजे महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, ही राज्य विशेषतः खूप चांगल्या पद्धतीने जर्मनीवर काम करतात. आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये 1800 जर्मन कंपन्या आहेत. बापरे. एका पुण्यामध्ये जवळपास 400 ते 500 जर्मन कंपन्या आहेत. बापरे. त्यांची ऑफिसेस आहेत म्हणजे त्यांची ऑफिसेस नुसती ऑफिसेस नाही आहेत, मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहेत. अच्छा. त्यांनी रोजगार निर्माण केलेला आहे मोठ्या प्रमाणावरती. बरोबर. तर हे दोन्ही भारत आणि जर्मनी, भारत आणि युरोप हे नैसर्गिक मित्र असल्यामुळे हे आदानप्रदान पुढे सुरू राहणार आहे. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 180 अब्जापासून 350 अब्जापर्यंतचा प्रवास आहे. त्यासाठी माणसं लागणारच आहेत. मग तेच विचारणार होतं की जाता जाता मग तुम्ही या तरुण मुलांना म्हणजे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या, नोकरी इच्छा असणाऱ्या आणि उद्योग व्यावसायिकांना काय सल्ला द्याल जाता जाता तुमच्या अनुभवातून? तुम्ही आता इतके वर्ष तिथे आहात की आपल्याकडे काय असण्याची गरज आहे तर आपण परदेशात स्वतःला स्थिर करू शकतो? मी असं म्हणेन की विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा जर जर्मनी असेल किंवा युरोपमधल्या विद्यापीठात शिकायचं तुम्हाला असेल, आपल्याला शिकायचं असेल तर ते तिथं जाण्यासाठी लागणारे जे मार्क्स, गुण आणि असतात ते तर तुमच्याकडे पाहिजेतच. पण तिथं गेल्यानंतर तिथल्या ज्या गोष्टी असतात त्या समजून घेण्यासाठी, त्याचं आकलन करण्यासाठीची जी एक आपल्यामध्ये एक मेंटॅलिटी लागते, मानसिक इच्छाशक्ती लागते, ती असणं फार गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी. भाषा शिकणं गरजेचं आहे. तरुण मंडळी जी काम करतायत, मी असं म्हणेन भाषा शिकणं आणि कौशल्य आत्मसात करणं आणि वेगवेगळ्या देशातलं कौशल्य पटकन शिकणं. म्हणजे मी कालच एका ह्यानं उदाहरण देत होतो की इथं एक मॅनेजमेंट कॉलेज आहे मुंबईमध्ये. तर ते जर्मनीमध्ये ट्रक ड्रायव्हर्स पाहिजेत म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, 2 जर्मन ट्रक्स उचलून इथं आणले त्यांनी सरळ. अच्छा. कारण इथं राईट हँड आहे, इकडे लेफ्ट हँड आहे. त्याच्यामुळं शिक्षण दिलं. इथं शिक्षण देतात ते त्यांना. मी नाव घेत नाही, तुम्हाला नक्की कळेल. आणि अशा पद्धतीने लोक आता प्रयत्न करतात. म्हणजे तुम्हाला तिकडं जायचं आहे त्याचं सिम्युलेशन ते तुम्ही डोक्यात तिकडं गेलाय असं समजून तुम्ही काम करणं आणि लोकांच्या अपेक्षा तिथे असतात गेल्यानंतर तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. तरुणांनी शिकणं गरजेचं आहे. आणि उद्योजकांना त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो कीप युअर आयज अँड अँटेनाज ओपन. आणि परिस्थिती इतकी बदलत असते की आपण कुठल्या प्रॉडक्ट संधीची पटकन आपण ते जुळून घेतलं पाहिजे. उद्योजकांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आणि उद्योजकांबरोबर आम्ही जास्ती काम करायचा प्रयत्न करतो. कारण एक उद्योजक साधारणपणे 500 ते 600, 100, 200 जे काय असेल ते एम्प्लॉईज रोजगार निर्माण करतो. बरोबर. त्यामुळे हे वाढणं सर्वात महत्त्वाचं. बरोबर. सर, जर्मनी किंवा युरोपबद्दल बोलण्यासारखं खूप आहे पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पण तरी तुम्ही जर्मनीचे सगळे अनुभव, जर्मनीतल्या संधी आणि मुलांनी काय करायला पाहिजे याच्याविषयीची खरंच खूप छान माहिती दिलीत आणि आमच्या या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.